ದೇಶದ ಅಸಮತೋಲಿತ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಲು ಸಹಕಾರಿ ಮಾದರಿ ಅತ್ಯುತ್ಕೃಷ್ಟವಾಗಿದೆ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಮತ್ತು ಸಹಕಾರ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿಯ ವಿಜ್ಞಾನ ಭವನದಲ್ಲಿ ಇಂದು 100ನೇ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಹಕಾರಿ ದಿನಾಚರಣೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಸಹಕಾರದಿಂದ ಸ್ವಾವಲಂಬಿ ಭಾರತ ನಿರ್ಮಾಣ ಸಾಧ್ಯ, ಇದನ್ನು ಸಾಕಾರಗೊಳಿಸಬೇಕು ಎಂದರು. ಭಾರತದಲ್ಲಿ ಸಹಕಾರಿ ಚಳವಳಿ ವಿಶ್ವದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಚಳವಳಿಯಾಗಿದೆ. ಇದು 90% ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಿಸಿದ್ದು ವಿಶ್ವದ 12%ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನಸಂಖ್ಯೆ 30 ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಸಹಕಾರ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಸಂಪರ್ಕಿತವಾಗಿದೆ ಎಂದರು. ಯಾವುದೇ ದೇಶದ ಒಟ್ಟು ಉತ್ಪನ್ನಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಕ್ಷೇತ್ರದ ಕೊಡುಗೆ ಅಪಾರವಾಗಿದ್ದು ಆರ್ಥಿಕತೆಗೆ ವೇಗ ನೀಡಿದೆ. ದೇಶದಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಆಧುನಿಕತೆಯೊಂದಿಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮಹತ್ವದ ಹೆಜ್ಜೆ ಇರಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದರು. ಪ್ರಸಕ್ತ ವರ್ಷ ಸಹಕಾರಿಗಳು ಉತ್ತಮ ಜಗತ್ತು ನಿರ್ಮಿಸಲಿದ್ದಾರೆ ಎಂಬ ಘೋಷವಾಕ್ಯದೊಂದಿಗೆ ವಿಶ್ವ ಸಹಕಾರ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. राष्ट्रीय सहकारी संघ के साथ ಇದೀಗ ನೇರ ಪ್ರಸಾರ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. क्षेत्र के लोगों की प्रशिक्षण की व्यवस्था. मित्रों, हमने ಗೃಹ ಸಚಿವ ಹಾಗೂ ಸಹಕಾರ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಭಾಷಣ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. और काफी कुछ आगे कर दिया. देश में प्राकृतिक खेती बढ़ी. ऑर्गेनिक एग्रीकल्चर प्रोड्यूस को बाजार में ज्यादा रेट तभी मिलेगा जब इसकी विश्वसनीयता होगी. कई जगह पे कई लोग अपने प्रोड्यूस पर ऑर्गेनिक लिखकर बेचते हैं. वो ऑर्गेनिक की आप बैठ जाइए भैया, ऑर्गेनिक की विश्वसनीयता को खत्म करते, मगर सर्टिफिकेशन की व्यवस्था ही नहीं है, बहुत कम है, लेबोरेटरीज नहीं है. हमने अमूल के माध्यम से एक कोऑपरेटिव संस्था अमूल के तत्वाधान में बनेगी, जिसके साथ और कोऑपरेटिव देश भर से जुड़ेंगे. हर जिले में कम से कम एक मिट्टी और ऑर्गेनिक प्रोडक्ट दोनों के सर्टिफिकेशन की एक विश्वसनीय व्यवस्था लेबोरेटरी हम बनाएंगे. वो लेबोरेटरी 100% भारतीय होगी, भारत की टेक्नोलॉजी से बनी हुई होगी और वो देश भर के सभी किसानों के उत्पाद को सर्टिफाई करने का काम करेगी, जिससे उसको विश्व के बाजार में पहुंचाया जाए. और इसके लिए एक नोडल एजेंसी अमूल बनेगा. अमूल अपनी ब्रांड के साथ ये सारे ऑर्गेनिक प्रोडक्ट्स को देश और दुनिया के बाजार में मार्केट में रखने का काम करेगा. मैं मानता हूं कि इससे ऑर्गेनिक खेती की तरफ, ऑर्गेनिक एग्रीकल्चर की तरफ बढ़े हुए किसानों को कम से कम 30% अपने प्रोड्यूस का ज्यादा दाम मिलेगा और ऑर्गेनिक खेती को बढ़ावा मिलेगा. इफ्को वाले निराश, बहुत बड़ा देश है, आप खाद कहां बेचोगे ऐसा मत सोचिए. ऑर्गेनिक खेती के कारण जमीन, जल और जीवन तीनों का फायदा होता है और पूरे विश्व में इसकी जागरूकता आई है. विश्व का बाजार हमारे लिए खुला है. हमारा कोऑपरेटिव सेक्टर जैविक खेती करने वाले सभी किसानों के प्रोड्यूस को विश्व के बाजार में पहुंचाएगी. बहुत सारे छोटी छोटी ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಇಂದು ಗುಜರಾತ್ನ ಗಾಂಧಿನಗರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಲಿದ್ದಾರೆ. ಸಂಜೆ ಗಾಂಧಿನಗರದಲ್ಲಿ ಡಿಜಿಟಲ್ ಇಂಡಿಯಾ ಸಪ್ತಾಹಕ್ಕೆ ಅವರು ಚಾಲನೆ